स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTI, बार्टी, सारथी आणि महाज्योती यामध्ये ज्या संस्था आहे याचा सर्वांचं जे परीक्षा आहे ती परीक्षा बार्टीच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती. परंतु TRTI ची परीक्षा जी आहे ते TRTI ची परीक्षा सर्वात शेवटी घेण्यात आलेली होती. मग PSI असेल, STI असेल, असिस्टंट असेल, त्यात TET असेल, पोलीस भरती असेल, यांची जी परीक्षा आहे ती सर्वात शेवटी 20 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली होती. याच्या रिस्पॉन्स सुद्धा तुमच्या मेलला आलेलं होतं, मेल सुद्धा आलेलं होतं, परंतु काही विद्यार्थ्यांनी चेक केलं, काही विद्यार्थ्यांनी चेक केलेलं नाही. मग याचा रिझल्ट कधी लागणार आहे याच्या संदर्भात विद्यार्थी शाशंक आहेत, अजूनही संभ्रमात आहेत. ते बाकीच्यांचा रिझल्ट लागला म्हणजे कोणता रिझल्ट लागला? बार्टीचा रिझल्ट लागला. बार्टी, UPSC, MPSC कंबाईनचा बार्टीचा रिझल्ट लागलेला आहे, महाज्योतीचा रिझल्ट लागलेला आहे. मग TRTI चा रिझल्ट का लागलेला नाही असे प्रश्न विचारत आहेत विद्यार्थी. त्यात मेसेज करत आहेत, सर आमचा कट ऑफ एवढा येईल का, सर यांचा कट ऑफ एवढा आला तर आमचा कट ऑफ हाय लागेल का, असे प्रश्न आपल्या ग्रुपला सर्व विद्यार्थी विचारत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा रिझल्ट कधी लागणार आहे या संदर्भातलं अपडेट मी आपल्याला देणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहतील. मग ते TRTI च्या संदर्भातील असेल की मग शिक्षक भरतीच्या संदर्भातील, पॉइंट पोर्टलच्या संदर्भातील असेल किंवा मग एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल शैक्षणिक जी माहिती आहे ती माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. चुका होत असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांना दिलासा देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तसेच जबाबदारी सुद्धा आपण विद्यार्थ्यांची घेत असतो. तर हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट कधी लागणार आहे याचा अपडेट आपल्याला सांगतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही परीक्षा शेवटी झालेली आहे, याच्या मागची कारणं सुद्धा आपल्याला माहिती आहे. मग रिस्पॉन्स शीट ज्या वेळेला आले आहेत त्यावेळेला विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे, पण अजूनपर्यंत त्याचे स्कोर कार्ड सुद्धा आलेले नाही. बाकीच्यांचे स्कोर कार्ड आले होते, त्याचे मार्क्स दिलेले होते की तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहेत आणि त्याचे पर्सेंटाइल किती आहे, परंतु यांचे अजूनपर्यंत TRTI चे अशा पद्धतीचे मार्क्स सुद्धा आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत, कारण यांचं प्रशिक्षण सुरू होऊन जाईल, यांचं DV सुरू होऊन जाईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होऊन जाईल, आमचे यांचे कागद सुद्धा सुरू तयार आहेत, परंतु TRTI चे उशीर का होत आहे, TRTI साठी उशीर का होत आहे. ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी अपडेट घेतलं, आज अपडेट घेतलं, विद्यार्थ्यांनी फोन केलेला, त्यांनी सांगितलं की आज आम्ही लावतो. आता दुपारी अपडेट घेतल्यानंतर त्यांनी आज लावतो, अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही. 5 वाजले, 5:30 वाजले, आता 6 वाजलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही. नेमकं बार्टीच्या बाबतीत तसंच सांगण्यात आलेलं होतं. वाळे साहेब कायम खोटं बोलत होते, परंतु आचारसंहितेचा जेव्हा आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्याच्या 1 तासाआधी किंवा 2 तासाआधी ते रिझल्ट लावून टाकले. परंतु हे रिझल्ट कधी लागणार हा मात्र प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. कारण आतापर्यंत जसे 2 महिने वेट अँड वॉचची भूमिका सर्व 2-3 संस्थांच्या विद्यार्थ्यांनी ठेवली होतं, तसंच TRTIच्या माध्यमात सुद्धा अशा पद्धतीने दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आज लावतो असं मगाशी त्यांनी म्हटलेलं होतं दुपारी जेव्हा आपण फोन केलेला त्यावेळेला, परंतु अजून रिझल्ट लागलं नाही. आता उद्या सॅटर्डे आहे, रिझल्ट लावतात की नाही हे आपण सांगू शकत नाही, परंतु आज उद्या 2 दिवसांमध्ये हा रिझल्ट लावायला पाहिजे. कारण नाही लागला तर सोमवारी लागेल हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. का लावत नाही याच्या मागची कारण त्यांनी सांगितलेलं नाही, अडचणी सुद्धा त्यांनी सांगितल्या नाहीत, पण लावतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण बाकी रिझल्ट जेव्हा लागू शकतात तर TRTIचे रिझल्ट लावायला पाहिजे. मग स्कोर कार्ड त्यांनी आज टाकायला पाहिजे किंवा लिंक टाकायला पाहिजे, स्कोरचे जेवढे काही तर विद्यार्थ्यांना मार्क्स होते ते मार्क्स टाकायला पाहिजे, परंतु TRTIने तसं काही केलेलं नाहीये. म्हणजे बार्टीनेच या सर्व गोष्टी केलेल्या आहेत, पण बार्टीने त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स काही टाकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्ही फोन करा, ज्या माध्यमातून त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की रिझल्ट लावला पाहिजे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की पोलीस भरतीचं प्रशिक्षण, पोलीस भरतीचे जे काही जागा आलेल्या आहेत आणि आपण फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तर त्याची प्रॅक्टिस आणि बाकी ज्या गोष्टी आहेत ते सुरू ठेवायच्या आहे. मिलिटरीच्या संदर्भातले सुद्धा सांगतोय. PSI STI असिस्टंटचे जे आहे ते परीक्षा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे 4 तारखेला 11 तारखेला आपल्या MPSCच्या परीक्षा आहेत. तर त्या दृष्टीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्या वेळेला प्रशिक्षण सुरू होईल त्यावेळेला तुमचं सिलेक्शन होईल. कट ऑफ किती लागेल हे आता बार्टीच्या आणि महाज्योतीच्या रिझल्ट वरून आपल्याला समजलं आहे विद्यार्थी मित्रांनो की कट ऑफ हा किती हाय लागलेला आहे. UPSCचा रिझल्ट किती लागलेला आहे, एकूण म्हणजे 95.61 पर्सेंटाईल हा बार्टीचा रिझल्ट जनरलचा लागला आहे. तर आपलं सुद्धा तसं होऊ शकतंय. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की जास्तीत जास्त ज्यांना गुण आहे त्यांचं या ठिकाणी निवड होणार आहे. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. हेच आजचं अपडेट आहे. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या लिंक वरती स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंगच्या दोन्ही लिंक आहेत. एक व्हॉट्सअपची लिंक आहे आणि एक टेलिग्रामची लिंक आहे. या दोन्ही लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद.